श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना। तर आज मी एक असा मंत्र तुम्हाला सांगणार आहे। त्या मंत्राने तुमच्या ज्या काही समस्या असतील, संकटे असतील त्या मंत्राच्या पठणाने नक्कीच दूर होतील। तर श्री बापानुचार्य यांना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी सिद्धमंगल स्तोत्र लिहिले। तर बापानाचार्युलना म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभांचे आजोबा आणि त्यांना या दत्तात्रेयाचे दर्शन घडले त्यावेळी त्यांनी हा मंत्र लिहिला। त्याला सिद्धमंगल स्तोत्र असे म्हणतात आणि प्रत्यक्ष दत्तांच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत। त्या अक्षरामधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहतील आणि या स्तोत्रात व्याकरणदृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही। या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधिनिषेध नाही। तर अशा या परमपवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्त्र सद्ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते। तसेच स्वप्नामध्ये सिद्ध पुरुषाचे दर्शन होते। जर तुम्ही रोज या मंत्राचे पठण करत राहाल तर तुम्हाला स्वप्नामध्ये तुमच्या सिद्ध पुरुषाचे दर्शन तुम्हाला नक्कीच होईल। तसेच या मंत्राच्या पठणाने मनातील ज्या सर्व काही इच्छा असतील, कामना असतील त्या 100% पूर्ण होतात आणि जे भक्त मन, काया आणि कर्माने श्री दत्तात्रेयाची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेस पात्र होतात। तसेच याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात। तर तुम्ही म्हणजे तुमच्या नित्यसेवेमध्ये रोज सकाळी किंवा संध्याकाळी 1 मिनिटाचा मंत्र आहे, तुम्ही रोज म्हणू शकता आणि तुम्ही संकल्प करून सुद्धा हा मंत्र म्हणू शकता। म्हणजे तुम्हाला कोणतीही तुमची जर इच्छा असेल तर हा मंत्र मी रोज 11 वेळा म्हणेन किंवा रोज 21 वेळा म्हणेन किंवा 51 वेळा म्हणेन असं तुम्ही संकल्प करू शकता। 11 दिवसाचा, 21 दिवसाचा किंवा 51 दिवसाचा संकल्प करून तुम्ही या मंत्राचे पठण करू शकता किंवा तुमच्या रोज म्हणजे रोजच्या वाचनामध्ये तुम्ही हा मंत्र ठेवला नित्यसेवेमध्ये तरीही तुम्हाला लक्ष्मीमाता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि श्रीपाद श्री वल्लभांचाही आशीर्वाद तुम्हाला लागू शकतो। तसेच जर तुम्हाला वाचायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर लावून तुम्ही ऐकू शकता आणि त्यामुळे कसं सकारात्मक स्पंदने वातावरणात निर्माण होऊन तुमचे मन हे प्रसन्न होते आणि तुमचे जे काही टेन्शन असतं ते सर्व दूर होऊन हळूहळू म्हणजे त्या मंत्राचा प्रभाव तुम्हाला नक्कीच दिसून येईल। तर मंत्र कोणता आहे तर सिद्धमंगल स्तोत्र। तर मी इथं तुम्हाला म्हणून दाखवते बघा मंत्र। श्री मदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्य मृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापानाचार्युत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सावित्री काटक चयनयन पुण्यफला भारद्वाज ऋषिगोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दौ चौपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजमांबा सुत गर्भपुण्य फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव
सुमती नंदन नरहरी नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पिटिकापुर नित्यविहारा मधुमती दत्त मंगलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। तर अशा प्रकारे हा सिद्धमंगल स्तोत्र आहे आणि या स्तोत्राचे पठण तुम्ही नक्की करा। मी हा मंत्र तुम्हाला यूट्यूबवर पण सिद्धमंगल स्तोत्र असं तुम्ही घातला तर मिळून जाईल किंवा गुगलवर सर्च केला तरीही तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल। हा मंत्र लिहून घ्या आणि याचे रोज पठण करा आणि याचा प्रभाव आणि याची अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल आणि अनुभूती आल्यानंतर मला नक्कीच शेअर करा। श्री स्वामी समर्थ।